हे दिवस म्हणजे गावाकडील कायरे लागायचे. आता आपल्याकडे भरपूर पहिलं मोठे झाडं होते, तोडले काही कारणास्तव, पण ते आता त्याची भरपाई म्हणून हे नवीन झाडं म्हणलं फक्त कैरी तोडायची नाही की आंबा खायचा आहे म्हणलं. पण हे आधीरानं बघितला, आता ते लेकरू आहे त्याने खाऊन बघितलं, म्हणलं आपण बी खाऊन बघा, असं त्याने उष्टा केला आहे, मस्त लागलं. मग सगळ्यांनी ट्राय करायला सुरू केलं. पण पहिला मान असतो आपल्या घरच्या पोपटाचा, कारण की तो ह्याचा खरा हकदार. गावाकडला असा मोकळा पटांगणामध्ये राहणारा तो पक्षी आहे. मग सगळ्यांना हळूहळू आस्वाद घ्यायला सुरू केला. पण आंबे असे छान असे आंबे झाडायला लागले तर. आणि हे विशेष कोळीचा आंबा आहे, हे काय कलमी आंबा नाही, हे कोळीचा आहे. भरपूर प्रमाणामध्ये असे आंबे ह्याला लागले तर. ह्या वर्षी पहिल्यांदाच ह्याचा असा मोहर लागला आहे, आंबे लागले तर. आपल्याला माहीत नाही पिकल्यानंतर कसा चव लागेल तर चला कैरी तर एकदम नंबर 1 लागायला लागली. चला म्हणलं, नव्हता तसं तोडायचा आंबा आहे, पण आदिरानं स्वागतच केलं, म्हणून चावू द्या, म्हणून खाऊ द्या, लेकरू आहे खाईल आणि आपण बी थोडंसं कैरीची चव घेऊ. झाड काय लय मोठं नाही, 4 वर्षात झाड आहे आणि कैरीपासून आहे. साईडनं बघितलं तर एवढं बहरलेलं आहे की मध्ये एवढे माणसं आहेत हे दिसत नाहीत. एकदम असं पूर्ण चारीक होतात. कधी चान्स भेटला तर निवांत खाली जाऊन झोपतो मी. लेकरांना सगळ्यांना खाऊन बघितलं. पुन्हा तिथंच मी आपलं मस्त नारळाच्या झाडाला टिकून राहिलेला आंबा अर्धा काढून मग पप्पाच्या हिश्श्याचा, बाकी निवांत आम्ही दोघांना भांडून खाल्ला आदिरानं मी. बरं वाटतंय खरंच, सुंदर दिवस. पुन्हा हे दिवस नाही. चला, धन्यवाद.